9 जून. वासना नाश हाच मोक्ष आहे. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हे आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला काय परमार्थ करता नाही येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाला येण्यापेक्षा विषयाचा आला पाहिजे. मला सुख व्हावं हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू आहे. मोक्ष म्हणजे निर्तिशय सुखाचा अनुभव, जिवंतपणे मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या आहे. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपले मन त्याला द्यावं, त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणं आहे. प्रारब्धावर ढेव टाकणं ही खरी संन्यास वृत्ती आहे. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करायचं? माझं समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपलं चुकतंय. हवे पण संपलं नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरे पण सुटत नाही, हे सर्व रोगांचं मूळ आहे. आणि म्हणून ज्यांची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास होता येणार नाही. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटे मी श्रीमंत व्हावं, पण किती जण तसं होतात? म्हणजे ती निराशाच आहे ना. प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने ते उत्तम केले तर लोक त्याचं कौतुक करतात. तसं प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि कुणी गरीब असला काय त्याला महत्त्व नाही. त्याने भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं याला महत्त्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचं सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचं खरं सुख कळत नाही. एक भगवंत मनापासून हवा असं वाटलं पाहिजे, म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असं कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असं जो म्हणतो त्याला भगवंताचं दर्शन होणे कठीण असतं. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते. त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पाहावं. परमार्थाला समजून त्याचं आचरण करील त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणार नाही. हवे व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचे मरण आहे. श्रीराम जय राम, जय जय राम.